आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यातील दहिवड येथील भवरी शिवार परिसरात आज पहाटेच्या सुमारास 2 शेतकऱ्यांच्या घरांवर घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे चोरीपूर्वी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा अचानक बंद झाल्याची बाब समोर आल्यानं या प्रकरणाचा संशय अधिक गडद झालाय। मिळालेल्या माहितीनुसार पहिली घटना नामदेव नानाजी सोनवणे राहणार दहिवड भवरीमळा यांच्या घरी घडली। सोनवणे हे सध्या मालेगाव इथं मुक्कामी असल्यानं त्यांचे घर बंद होते। याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी कोंडे तोडून घरात प्रवेश केला। घरातील कपाट व पलंगावरील सामान अस्ताव्यस्त करत चोरीचा प्रयत्न करण्यात आला। या घरातून सुमारे 1000 रुपयांची रोकड चोरीस गेल्याची माहिती नामदेव सोनवणे यांनी दिली आहे। यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा श्रावण कोंडाजी पगार राहणार भवरीमळा दहिवड यांच्या घराकडे वळवला। पहाटे 3:30च्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे। चोरी होण्यापूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी अजून झोपले नाही का, झोपा आता, असं श्रावण पगार यांना सांगितल्याचं समोर आलंय। मात्र संबंधित व्यक्तींना ते ओळखू शकले नाही। त्यानंतर एक मोटरसायकल तिथून निघून गेली आणि काही वेळातच चोरट्यांनी घरात प्रवेश केला। चोरट्यांनी घरातील 1.5 तोळे सोन्याचे दागिने, सुमारे 60 भार चांदी, तब्बल 2,50,000 रुपये रोख रक्कम तसेच ओपस कंपनीचा मोबाईल असा लाखोंचा ऐवज लंपास केला। चोरी केल्यानंतर घराच्या पाठीमागील जिन्यातून चोरट्यांनी पलायन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरम्यान श्रावण पगार हे पहाटे 4 वाजता उठले असता त्यांना चोरीची घटना लक्षात आली। त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता धक्कादायक बाब समोर आली। संबंधित बंगल्याच्या बाजूला असलेल्या जिजामाता ट्रेलर दुकानासमोर बसवण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा चोरीपूर्वी अचानक बंद झाला आणि पहाटे 4च्या सुमारास पुन्हा सुरू झाल्याचं दिसून आले। विशेष म्हणजे या सीसीटीव्ही कॅमेराचे कोड केवळ 2 भावांच्या मोबाईलमध्येच असल्याचं सांगण्यात येत असून इतर कोणालाही त्याची माहिती नसल्याने हा कॅमेरा नेमका कुणी बंद केला याबाबत संशय व्यक्त केला जातोय। आमचा ट्रॉली बनवण्याचा व्यवसाय असून दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याला पैसे द्यायचे असल्यानं संबंधित रक्कम कपाटात ठेवली होती, असं श्रावण पगार यांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच श्वान पथक, फॉरेन्सिक टीम तसेच देवळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून पुरावे संकलित केले असून पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक निहते व त्यांच्या पथकाकडून सुरू आहे। श्रावण कोंडाजी पगार। काय झालंय नक्की? हे चोरी झाली तर मला बाई बाहेर झोपेल होती, हे मुलं वगैरे घरात झोपेल होते, मी दुकानावर झोपेल होतो। 12, 12:30, 1च्या दरम्यान मध्ये मला 2 जण असं बोलले, काय झोपला नाही रे अजून म्हणे। त्याच्याबद्दल मग ते 2-5 मिनिटात लगेच गाडीला किक मारून, एक चार्जिंग गाडी होती, एक मोठी मोटरसायकल होती, ओळख नाही लागली। मग मी म्हणलं बिनओळखी आहे, त्याच्यामुळे आपण कसं काय उठायचं। त्याच्यानंतर 3:35ला घराकडे आलो, मग इथलं तर हा दरवाजा लागेल होता, याच्यामुळे मग ते बाहेरून मोकळा करेल होता, मधून पॅक करून गेलो होता। मागच्या दरवाजाला गेलो, तिकडे पाहिलं तर म्हणलं बाबा इथं। मग मध्ये आलो, तुम्हाला समजा डबे वगैरे समजा ऊस काढायला दिसलं, हे कपाट वगैरे समजा खाली करायला दिसलेलं, त्याच्यामुळे मग याला बोलायला लागलो, हेच घाबरून गेले की त्याच, आणि माझी बी थोडी हे झाली, त्याच्यामुळे मग मी बी घाबर। शोध वगैरे मग कुठंच नाही, पण मग आता एवढी चोरी झाली बुवा, आता घरातून पैसे टक्के बी गेले, सोनं नाणं बी गेलं,